हाय गाईज, वेलकम बॅक टू जावा जावा. आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा. सो आमचे नवीन कधी व्हिडिओ आले असतील तिथे तुम्हाला पहिला बघायला भेटतील. सो आज आहे म्हणजे आतापासून दिवाळी सुरू झालेली आहे आणि मी पहिल्यांदा करते शंकरपाळ्या. लाईफमध्ये मी केल्या नाही आहेत कधी, तर डोपासून सगळं स्टार्टिंग मी बनवते आहे पहिल्यांदा आणि अजून फराळ पण मी बनवणार आहे यावर्षी. तर ती एक प्रोसेस आहे. परत दिवाळीचं काही ना काय असेल तर हा ब्लॉग दिवाळी स्पेशल असणार आहे. मिसिंग दीपिका आहे खोपोली, मी आहे ठाण्याला. सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आमच्या दोघींचा बघायला भेटणार आहे लवकरच. सो चला स्टार्ट करूया. मी ना अगोदरच मैदा हे करून ठेवलं होतं आणि दूध, साखर आणि आपलं घी मिक्स करून एक मी बॅटर बनवलं होतं. आता ते आपल्याला फक्त कणिक तो मळायचा आहे हळूहळू. तर चला स्टार्ट करूया. तो हा आहे मैदा. तर आपण थोडंसं हे करून, मी काय फूड ब्लॉगर नाही, मीच यूट्यूबवर बघून करते पहिल्यांदा. यूट्यूबवर सांगितलं होतं हळूहळू मिक्स करायचं आहे. तर आपण तसंच करूया. मी फराळामध्ये बनवणार आहे चकली. ट्राय करायची आहे. डिफिकल्ट आहे असं मला वाटते, डिफिकल्ट आहे. शंकरपाळ्या आज मी करणार आहे. आज जमला तर शेव करायचा आहे मला, शेवया आणि बेसनचे लाडू मला आवडतात. लाडूमध्ये जे आवडतं मला बेसनचे लाडू आवडतात. सो मी बेसनचे लाडू हे करायचा ट्राय करणार आहे मी. हा जर सक्सेसफुल अटेम्प्ट झाला तर बाकीचे आपण करायचे पदार्थ बरं नाही. विहान झोपला आहे, त्याला झोपवलं आहे मी, म्हणून हे सगळं मला करायला भेटणार. तो जर असता तर मला मस्त काही करायला भेटलं. म्हणून झालेला आहे आपला डो. थोड्या वेळाने मग शंकरपाळ्या करायला घेऊया आपण. थोडंसं अजून सॉफ्ट होतं आहे का बघते. झालेलं आहे. आता थोड्या वेळाने लाटून आपण त्याचा आकार बनवूया. आता आपण घेणार आहे फ्राय करायला. एवढी साईज इनफ आहे.
आता आपण घेऊया करायला. डन 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 डन. फ्राय करूया. पहिला या दोन फ्राय करूया आपण. बघा मित्रांनो, माझी बायको पहिल्यांदा काहीतरी फराळ करते. पण मी शंकरपाळ्या तिने केलेल्या आहेत. हा पहिलाच पदार्थ आहे या दिवाळीतला तिचा. थोडंसं मी टेस्ट करून बघितलं, अप्रतिम झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे. पहिल्याच तयारीमध्ये तिने खूप चांगलं बनवलेलं आहे. बघूया नेक्स्ट पदार्थ तिचा काय असेल. नेक्स्ट मे बी असणार आहे शेव. शेव? शेव या चकली. शेव या चकली. चकली बनव. चकली मस्त लाग. तर आपले शंकरपाळ्या झाले आहेत. आता आपण देवाला ठेवूया पहिला आणि मग टेस्ट करायला देऊया आपल्या. आता तुम्हाला टेस्ट करायला देणार आहे. चला बघूया. हे घ्या फर्स्ट रिॲक्शन. मग अशी टेस्ट केलेलं ते फक्त कच्चं असं टेस्ट केलं होतं. आता चहा बरोबर खायला अप्रतिम लागतं. चहा गरम करतेच आहे 2 मिनिटात. सो गाईस, आता मी चकलीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे. भाजणी भाजायला थोड्या वेळाने मग आपण त्याचं प्रोसेस स्टार्ट करूया. सो गाईज, रात्रीचे वाजले ऑलमोस्ट 2. स्टील मी करते शेव. थोडेसे रेडिश झाले आहेत बट ट्राय करतो आपण. हाय गाईज, आज आहे डे 2 माझा फराळाचा. गरम होत आहे, हालत बेकार आहे. रात्रीचे वाजलेत 12 आणि भाजणी रेडी आहे. आपलं हे पण रेडी आहे, मसाला पण रेडी आहे. आता फक्त त्याला मिक्स करून डो रेडी करायचा आहे. त्याच्यानंतर चकल्या घ्यायच्या. आणि सकाळी आज लवकर पण, उद्या आम्हाला लवकर पण उठायचं आहे. उद्या अभंग स्नान आहे. सो बघूया आज ही प्रोसेस मला किती वाजवतात आहे रात्रीचे. आणि मी सकाळी कशी लवकर उठते. सकाळी लवकर तर उठायचंच आहे बट हे मला किती रात्रीचे वाजतात आहे ते बघायला लागणार आहे. मी थोडं थोडं घेऊ दो. थोडा थोडा डो घे करून.
गरम आहे. गरम आहे म्हणून मी थोडंसं या ह्याच्याने मिक्स करून बघते पहिला. चकल्या करायला घेतलेल्या आहेत. वाजलेत रात्रीचे 2:30 ऑलमोस्ट. चला बघूया. पाय मारायचा पायाने जाऊ बघ. गोविंदा गोविंदा रे गोपाला. फोड फोड आम्ही आता निघालोय. असंच सकाळ झाली आहे, आंघोळ झाली आहे, पण छान झालं आहे. थोडा उशीर झाला रात्रीचे. मला 5 वाजले ऑलमोस्ट चकल्या करायला. सो त्याच्यानंतर बाकी सगळं झालं आहे. आता आम्ही बाहेर पडतोय. Hold me close till I get up. Time is barely on our side.